हाय हॅलो मित्रांनो, आजचा लास्ट दिवस आहे बरं का 2024चा। उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे 2025 आणि याचा आनंद खूप जणांना होतो। माझ्याकडून सुद्धा तुम्हा सर्वांना शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा ॲडवाइसमध्ये हो काय। पण मला ना आनंदच होत नाही। वर्ष कुठलंही येऊ द्या, उलट मला काय वाटतं, येणारा तर दिवस ते वर्षे उलट आपलं आयुष्य कमी करत जातं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मला आनंद का होत नाही, माझ्या जीवनामधली म्हणजे एक खूप इम्पॉर्टंट स्पेशल जागा खाली असल्यामुळे मला येणारा ते प्रत्येक दिवस खरंच सेमच वाटतो। माझ्या आयुष्यातली ती खाली असणारी जागा आता कधीच भरून निघणार नाही, कधीच। माझे आई वडील हो, त्यामुळे नाही मला काही कुठला आनंद होत। तुम्ही मला या सोशल मीडियावर पाहताय, पण माझ्या त्या भावना, वेदना, माझी फिलिंग खूप वेगळी आहे आतून। आणि ती आत्तापर्यंत तरी आजपर्यंत कोणी सुद्धा समजू शकलं नाही, कोणी सुद्धा। माझे मुलं माझ्यासाठी खरंच एक निसर्गाची देण, खूप छान आहे। पण माझ्या आयुष्यात माझा नवरा एवढा स्पेशल आहे, माझ्यासाठी खरोखर देवदूत आहे हो, देवदूत। एवढं मला म्हणजे जपतो, सांभाळतो, म्हणजे खूप खूप लाड पुरवतो। आणि खरंच नशीब लागतं असा नवरा भेटायला, म्हणून मी कुठेतरी जगत आहे, हे नक्की आहे बरं का। नवरा प्रत्येक ठिकाणी सपोर्ट करतो, लाड पुरवतो आणि एकदम म्हणजे असं परीसारखं जगवतो मला। यासाठी खरोखर नशीब लागतं, नशीबवान आहे मी। माझे आई वडील नाही राहिले याचं दुःख खूप आहे मला। माझ्या भावना, माझ्या वेदना, माझी ती फिलिंग खूप वेगळी आहे, खूप आतून। आत्तापर्यंत कोणी समजू शकलं नाही काय, आजपर्यंत कोणी समजू शकलं नाही मला आणि माझ्या आतल्या वेदनांना, माझ्या भावनांना, माझ्या फिलिंगना। खरं सांगते। आणि आपण या अगोदरचे जे दिवस, वर्षे जगत आलो ना, कितीही कठीण असू द्या, दुःखदायक असू द्या, किती संकट आलेले असू द्या, पण मला तरी वाटतं खरंच ते दिवसच आपल्यासाठी छान होते, सुंदर होते, चांगले होते। आणि त्यामध्ये माझे आई वडील सुद्धा होते। पण आताही माझा नवरा जे आहे ना माझ्यासाठी, खरंच देवदूत आहे, देवदूत। कोणाला खरं वाटणार नाही। खूप लाड पुरवतो, खूप मला जपतो, माहिती आहे का। त्यामुळे मी कुठेतरी एकदम आनंदात जगत आहे, हे नक्की आहे। कळलं काय।